हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की माझं आता थोडी तब्येत बरी आहे. त्या दिवशी मी तुम्हाला अपडेट द्यायचं विसरूनच गेले, तो पण ब्लॉग याच्याबरोबरच मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्रिशा. आणि रविवारची सगळी बेसिक कामं आवरलेली आहे. स्वप्नेला थोडं बाहेर काम होतं म्हणून ते बाहेर गेलेले. आणि ना काय झालं होतं, गुरुवारी ना आमचा गॅस संपलेला होता आणि आम्ही बुकिंग करून ना 25-20 दिवस वरती झालेले होते. तरी पण त्यांनी ना आमची टाकी आम्हाला घरपोच काही दिलेली नव्हती आणि टाकीला आमच्या 25 दिवस आम्ही बुक केलेली होती आधीच. तर तरी पण दोन्ही टाक्या असून पण काही उपयोग नाही, कारण की आम्ही बुकिंग केलेली होती तरी पण आम्हाला दिली नाही. गुरुवारी आमचा अचानक गॅस संपला. त्या दिवशी ना मी शेजारच्यांकडून ना सकाळी काही डबा करीत होते स्वप्नेला कामाला जायला आणि अचानक गॅस संपला. चपात्या लाटायला घेतल्या. मग त्या दिवशी संध्याकाळी ना आम्ही बाहेरून आणलं आणि सकाळचं मी शेजारच्यांकडून करून घेतलं स्वयंपाक. आणि दुसऱ्या दिवशी ना शुक्रवारी स्वप्नेलनी सुट्टी घेतली कामावरून आणि ना ते पहाटेच 5 वाजता गेलेले होते. आणि पहाटे 5 वाजता गेलेले होते ना, तरी त्यांचा ना 8वा नंबर होता, म्हणजे 8 जण आधी होते. आणि 10-10:30 वाजेपर्यंत ना तिकडं 150-200 रांग लागली होती अशी मोठी. तर ना तिकडं त्यांनी सिलेंडरच दिला नाही. ते म्हणजे सगळ्यांची घरी जा आणि ज्यांची 11 तारीखच्या आतमधली बुकिंग आहे ना त्यांनीच थांबवतं. देवाचं तेवढं नशीब का आमची बुकिंग 10 तारखेची होती आणि त्यांनी 11 तारीख ठरवली होती. तर स्वप्नील थांबले तिकडं 1-1:30 वाजेपर्यंत थांबले. आणि नंतर ना ते ऑफिसमध्ये गेले त्या आणि तिकडं जाऊन भेटले. म्हणे आम्हाला गॅसच नाही म्हणे, असं तसं ते बोलले. आणि त्यांनी विचारलं मग नाही का तुम्ही बुकिंग कधी केलेली होती. मग ते म्हणे आम्हाला बुकिंग करून 20 दिवस वरती झालेली आहे म्हणे. तर ते म्हणे ठीक आहे, तुम्हाला आज टाकी घरपोच होऊन जाईल. मग स्वप्नील म्हणे तुम्ही रोज तसंच म्हणते म्हणे, मी रोज फोन करतोय म्हणे, रोज तुम्ही म्हणते गॅस घरपोच होऊन जाईल म्हणे, तुम्ही जा म्हणे आता घरी. तर ते म्हणे आता आमच्याकडे गॅसच नाही, तर मला आजच टाकी द्या. मग त्यांनी ना तिकडं काय केलं, त्यांनी फोन केला समोरच्या माणसांना जे टाकी देतात ना घरपोच येऊन, त्यांना फोन केला. आणि मग त्यांनी तिकडं ते ज्या ठिकाणी होते ना तिकडं स्वप्नीला बोलवलं. म्हणे तुम्ही इकडे या, मी इकडं तुम्हाला टाकी देतो, कारण की ऑफिसवर देता येत नाही म्हणे, एकाला दिली तर लई गोंधळ होतो म्हणे, असं तसं. मग स्वप्नील ते जिकडं होते ना त्या एरियात गेले. आमच्या इकडून थोडंच मागं होतं ते, तिकडं होते. तर तिकडं गेले आणि मग त्यांनी टाकी घेऊन आले. तर असा आमचा दिवस होता. आणि मग त्या दिवशी ना मी बाहेरून सकाळचं त्या दिवशी 2:30 वाजता घरी आले. आणि दुपारचं मग स्वयंपाक पाणी करायचं काहीच नव्हतं. सकाळची चहा मी करून आणलं होतं शेजारून. मग मी त्रिशा चहा बिस्किटवरच होतो. आणि मग दुपारून मी गेले आणि मग वडापाव आणि मसाले भात आणला बाहेरून. आणि मग स्वप्नील पण आले त्यावर. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला केले. तर त्याची बी क्लिप मी तो पुढे ॲड करेल की किती गर्दी होती गॅसच्या सिलेंडरची, खूप गर्दी होती तिकडं. तर चला आजच्या दिवसभरात काय काय राहिले तुम्हाला कळेल. आणि मी ना परवा दिवशीच दवाखान्यात जाऊन आले. माझं घसा ते खूप दुखत होतं, मला ना बोलताच येत नव्हतं. मग मी इंजेक्शन वगैरे घेऊन आले, ती पण क्लिप याच्यात ॲड करेल. तर चला कंटिन्यू राहा. आजच्या दिवसभरात तुम्हाला काय काय नवीन अजून अपडेट भेटेल ते कळेलच. विसाचे का मला वाटतं त्रिशा. ओके, मग आपण घेऊ. तरी तर मी त्रिशा बसलो आहे. आम्ही इथे एका मेसमध्ये आलेलो आहे आणि मेसमध्ये ना आम्ही मसाले भात करता येते काका, त्यांच्याकडनं मसाले भात घेणार आहे. इथं त्रिशाला खूप भूक लागली आहे आणि इथं ते काका ना, इथं ते मेस आहे अशी, तिथं करते ते मसाले भात. हाय फ्रेंड्स, तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं मी मेडिकलमधून गोळ्या आणल्या होत्या, पण मला काही फरक पडला नाही. तर ना माझं घसन त्याला जाम झालं आहे, मला बोलता बी येईना. तर ना मी दवाखान्यात चाललेले आहे. तर चला पटकन दवाखान्यात जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते. तर फायनली आम्ही आलो आहे दवाखान्यात. इथं ना आधी दुसरा दवाखाना होता, पण आता यो झाला आहे आविष्कार. आमच्या घराच्या जवळ योच आहे. मग आता इथंच जाऊ आपण आणि डॉक्टरांना सांगू मला काय काय त्रास होतोय ते. तर चला पटकन. तर फायनली इंजेक्शन दिले डॉक्टरांनी मला.
आणि प्रिस्क्रिप्शन आहे. आता आपण गोळ्या औषधं घेऊ आणि मग घरी जाऊ. हाय फ्रेंड्स, तर ना आता मला बरं वाटतंय. काल मी दवाखान्यात जाऊन आले होते. माझं घसा आणि ते खूप दुखत होतं. इंजेक्शन घेऊन आले. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. काल व्हिडिओ केलाच नाही मी, फक्त तेवढाच व्हिडिओ केला. म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावी. आणि कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सोबतच येईल. मला बरंच नव्हतं कारण की. तर ना आता आम्ही चाललो आहे भाजीपाला घ्यायला बाहेर. घरात काहीच भाजीपाला राहिलेला नाही आहे. आणि इथं ना स्वप्नील दिवा लावते आणि त्यांचा दिवा लावून झाला का मग आपण जाऊ भाजीपाला आणायला. मला थोडाफार भाजीपाला आणायचा आहे. तर इथं मी आमच्या इकडं बाहेर उभी आहे आणि तुम्हाला दाखवते आमच्या इकडचा व्ह्यू. तुमचं आजच्या त्याचे बाबा गेले. आत्याला सुट्टी नाही होती. तिथे बाबा गेले आता कामाला. तर चल आता हे सांगितलं आता कधी वाट पाहते तिची